नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। दापोडीत 12 वर्षाच्या मुलाकडे सापडली पिस्तुले। संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडे देशी बनावटीची 3 पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे सापडण्याचा धक्कादायक प्रकार काल दापोडी येथे घडला। पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। आरोपीकडून एकूण 1,70,100 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं। तपासणीमध्ये त्याच्याकडे 3 पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे आढळून आली। 6व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू। चरोली येथील बांधकाम साईटवर 6व्या मजल्यावरून पडून 19 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला। या प्रकरणी कामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने न ठेवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी बिल्डर आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बसवराज बनसोडे आणि केदार कुलकर्णी अशी आरोपींची नावं आहेत। इस्राफिल साग वय 19 असे मृत मजुराचे नाव आहे। जुन्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात टाकला कोयता। जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर तसेच त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही घटना काल पहाटे निगडी येथील पीसीएमसी कॉलनीत घडली। प्रसाद नंदकुमार बहुले वय 30 राहणार निगडी हे यामध्ये गंभीर जखमी असून या प्रकरणी निगडी पोलिसांनी विवेक उर्फ विकी विनोद सोनकांबळे, जुबेर शेख, सूरज कुराडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। त्यापैकी पोलिसांनी विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख यांना अटक केली आहे। पिंपरी चिंचवड शहरात 16 मे पासून जनगणनेला सुरुवात। जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे पासून पिंपरी चिंचवड शहरात सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचे विशेष प्रशिक्षण 6 ते 11 एप्रिल या कालावधीत पूर्ण झाल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली। जनगणनेसाठी घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे। यामुळे शहराची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक स्तर समजून घेण्यास मदत होईल। पहिल्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेस सुरुवात केली जाईल। यामध्ये संकलित माहितीची पडताळणी आणि अंतिम नोंदणी केली जाईल। ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व अचूक पद्धतीने पार पाडण्यावर महापालिकेचा भर आहे। आता अपघात रोखण्यासाठी पीएमपी बसच्या डॅशबोर्डवर असणार कॅमेरे। पीएमपीएल बसचे वाढते अपघात आणि चालकांच्या वर्तणुकीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने आता थेट बसच्या डॅशबोर्डवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय। बँगलोरच्या धर्तीवर नियंत्रण कक्ष अद्ययावत करून अपघातांच्या कारणाचा तातडीने छडा लावणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। पीएमपीएच्या बसचे वर्षाला सुमारे 50हून अधिक अपघात होतात। मागील 3 वर्षाच्या आकडेवारीनुसार पीएमपीएम बसचे 385 अपघात झाले। त्यामध्ये 87 नागरिकांचा मृत्यू झाला। अपघाताचे हे प्रमाण लक्षात घेऊन बस सेवा सुरक्षित व्हावी, अपघाताचे स्वरूप समजावे यासाठी बसमध्ये आणि बसच्या डॅशबोर्डवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पिंपरीत कांदे, बटाटे, टोमॅटो, लसूण 2 वर्षानंतर प्रथमच सर्वसामान्यांच्या आवाक्यात। आवक वाढल्याने शहरातील पिंपरी व मोशी या मुख्य भाजी मंडईमध्ये कांदे, बटाटे, लसूण, टोमॅटो या घरात लागणाऱ्या दैनंदिन भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या आहेत। पालेभाज्यांची आवकही स्थिर असल्याने आणि उन्हाळ्यातही भाव काही दिवसांपासून सर्वांना परवडेल असे आहेत। याबरोबरच चवीला भारी अशी ओळख असलेली सोलापूरची गावरान गवार देखील पिंपरीतील मंडईत दाखल झाली असून 80 रुपये किलोचा दर या गवारीला आहे। बाजारात गावरान आणि सुरती गवार अशा 2 गवारी उपलब्ध आहेत। सोलापूर गवार दाखल झाल्याने चोखंदळ ग्राहकांनी समाधान व्यक्त केलंय। प्राध्यापकाने विनयभंग केल्याने पीएचडी करणाऱ्या चिंचवडमधील विद्यार्थिनीची आत्महत्या। पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये पीएचडी करणाऱ्या एका 30 वर्षीय विद्यार्थिनीने पीएचडी गाईडकडून झालेल्या विनयभंगाच्या धक्क्यातून काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करणाऱ्या 30 वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। त्यानुसार डॉक्टर ए बिनियामीन वय 50 राहणार धानोरी याला अटक करण्यात आली आहे। ऑगस्ट 2025 पासून बिनियामीन हा विद्यार्थिनीशी अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता। त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।